जीवनीच पेज या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत निरोप समारंभ भाषण. प्राजक्ताच्या फुलांनी भरलेली ओंजळ, भोवती सहकार्यांचा वेढा. प्राजक्ताच्या फुलांनी भरलेली ओंजळ, भोवती सहकार्यांचा वेढा. हरवलेत आता हे क्षण सुगंधाचे, उरलाय फक्त आठवणींचा सडा, उरलाय फक्त आठवणींचा सडा. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे, आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणास निरोप देण्यासाठी उभी आहे. मित्रांनो, आज मी आपणास एक शाळा आणि शालेय जीवन कसं असतं याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. शाळा, होय, हा 2 अक्षरी शब्द शाळा, जिथे आपण सर्वजण पहिल्यांदा शाळेत गेलो होतो आपल्या घरच्यांना सोडून. त्यावेळीही आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला. याला कारण देखील ही शाळाच आहे. कारण आजपर्यंत आमच्या सर्व आठवणी आम्ही या शाळेत साठवून ठेवल्या आहेत. आज शाळा सोडताना खरंच मनाला खूप दुःख होतं आहे, जे शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. शाळा म्हणजे काय असते हे माहीत नसताना देखील, जिथे आम्ही आमचं कोणी नसताना देखील प्रवेश घेतला, तेव्हा असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की आम्हाला येथे भरपूर काही शिकायला मिळेल, भरपूर काही गमती करायला मिळतील. पण आमच्यासारख्या नवख्या पक्ष्यांना आपल्या स्वतःच्या घरासारखं नवीन घरटं मिळालं, जिथे आम्हाला आईवडिलांसारखं प्रेम मिळालं. एक नवीन नातं जोडून जिथे आपण मैत्री करायला शिकलो, जिथे आम्हाला जीवाभावाचे मित्र भेटले, जिथे आम्हाला शिक्षणाबरोबरच जीवन कसं जगावं याचं ज्ञान मिळालं, जिथे आम्ही खोडकरपणा देखील केला, जिथे आम्हाला चुकीला शिक्षा देखील मिळाली, जिथे आम्हाला लहानाचं कधी मोठं झालो हे कळलं देखील नाही, जिथे आम्ही सुखाचा मनसोक्त आनंद लुटला, जिच्या हृदयात आमच्या आठवणीचा खजिना भरगच्च भरला आहे, ती म्हणजे माझी शाळा. आज शाळा सोडताना खरंच मनाला दुःख होतं आहे, जे शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही. शाळा म्हणजे काय असतं हे माहीत नसताना देखील, जिथे आम्ही आमचं कोणी नसताना देखील प्रवेश घेतला होता, पण शालेय जीवनाचा सुखद प्रवास एवढ्या लवकर संपेल असं कधी वाटलं नव्हतं. बघता बघता आमच्या शालेय जीवनाची वर्षे एका अचानक आलेल्या वादळाप्रमाणे केव्हा निघून गेली हे कळलं देखील नाही. हे वादळ खूप दूर निघून गेले. या वादळाने जरी आपल्या शालेय जीवनाची वर्षे सोबत नेली असली, तरी ते वादळ एक गोष्ट कधीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही, आणि त्या म्हणजे आठवणी. होय, केवळ आठवणीच आता शिल्लक राहिल्या आहेत. ते म्हणतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. गेलेले दिवस परत येऊ शकत नाही, हा वर्षानुवर्ष चालत आलेला निसर्ग नियमच आहे, आणि तो बदलणं कोणाच्याही हातात नाही. खरंच किती छान झालं जर आपल्याला शालेय जीवन परत अनुभवता आले तर. पण मित्रांनो, प्रत्येकाला काळाप्रमाणे बदलावे लागतेच. आज तुम्हाला मी या निरोप समारंभानिमित्त एवढेच सांगेन, यानंतर आपला प्रवास जरी वेगळा असला तरी आपल्याला आठवणी मरू द्यायच्या नाहीत, तर त्या सदैव आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवायच्या. काळानुसार कितीही बदलावे लागले तरी चालेल, परंतु मैत्री आणि माणुसकी यांचा अंत कधीही होऊ द्यायचा नाही. आम्हाला सर्वोत्तम शाळा आणि शिक्षक लाभले, आणि आम्हाला तिमिरातून तेजाकडे नेल्याबद्दल मी त्यांना मनापासून सलाम करते. मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमची आभारी आहे. धन्यवाद.